उन्हाळ्यात घरोघरी बनवलं जाणारं आणि शरीराला खूपच थंडावा देणारं आज आपण थंडगार कैरीचं पन्हं बनवतोय। बनवायला खूप सोपी पद्धत आहे। खूपच कमी साहित्यापासून आपण हे पन्हं बनवणार आहे। हे पन्हं पिणं सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूपच फायदेशीर आहे। तर नक्की रेसिपी ही पूर्ण पहा आणि जराही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर कैरीचे पन्हं बनवायचे आहे, यासाठी मी इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या तुम्ही कोणत्याही घेऊ शकता। तर मी या 2 कैऱ्या घेतल्या आहेत। धुवून घ्यायच्या स्वच्छ, कारण यावर कचरा धूळ चीक असतो। आणि धुवून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या। कुकरला लावून याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। जास्त शिट्ट्या काढायची गरज नाही, 2 शिट्ट्यामध्ये या कैऱ्या शिजतात। तर कैऱ्या छान शिजलेल्या आहेत, हे बघा। आता या कैऱ्या शिजल्या आहेत, याची सालं काढायची आहे आणि याचा गर काढून घ्यायचा। गर काढायचा, सालीला सुद्धा गर असतो, तो सुद्धा चमच्याने काढून घ्यायचा। तुम्हाला कैरी उकडवायची असेल, अख्खी कैरी उकडवायची नसेल तर तुम्ही कैऱ्या चिरून त्यानंतर सुद्धा उकडून घेऊ शकता। म्हणजे साल काढायचा आणि त्याचे बारीक तुकडे करून त्यानंतर कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर मी हा कैरीचा सगळा गर काढून घेतला, हे बघा। सालीमध्ये असलेला गर सुद्धा मी काढून घेतलाय। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कैरीचा सगळा गर घालायचा। हा कैरीचा गर आहे तो 2 वाट्या कैरीचा गर झालेला आहे। मोजून घेतलाय। मोजून यासाठी घेतलाय कारण आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। तर 2 वाटी कैरीसाठी आपण गुळाचं प्रमाण सुद्धा त्याप्रमाणेच ठरवणार आहोत। आता 1 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा सुंठ पावडर घालायची। सुंठ पावडरमुळे फ्लेवर खूप छान येतो। तुमच्याकडे नसेल, नाही घातली तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही। मी इथे वेलची पावडर घातलेली आहे, तर तुम्ही अख्खी वेलची सुद्धा घालू शकता। यानंतर इथे मी सेंधव मीठ 1 चमचा घातलेला आहे। तुमच्याकडे सेंधव मीठ नसेल, साधं मीठ असेल ते घातलं तरी सुद्धा चालेल। यानंतर 2 वाटी कैरीच्या गरासाठी मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ किसून घेतलेला आहे। यासाठीच कैरीचा गर सुरुवातीला मोजून घेतलाय, म्हणजे प्रमाण व्यवस्थित होतं। यानंतर सारख्याच वाटीनी पाव वाटी मी इथे पिठी साखर घातली आहे। पिठी साखर नसेल, साधी साखर घातली तरी सुद्धा चालेल। आता मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, एकदम बारीक मऊसूद असं कैरीचा गर मी वाटून घेतलेला आहे, हे बघा। अशा पद्धतीने वाटून घेतल्यामुळे आपल्याला हा कैरीचा गर एकदम मऊसूद मिळतो। आता हा कैरीचा गर आहे, यामध्ये धागे असतात, तर यासाठी एक भांडं घ्यायचं आहे। चाळणी ठेवून हा गर आहे तो गाळून घ्यायचा आहे। आपण हा गाळून घेतला नाही ना, तर ज्या वेळेला आपण पन्हं बनवणार तेव्हा पन्हं पिताना तोंडामध्ये हे कैरीचे धागे येतात आणि ते चांगले सुद्धा लागत नाहीत। यासाठीच आपल्याला हा गर आहे तो गाळून घ्यायचा आहे, म्हणजे गाळल्यानंतर आपल्याला मऊसूद गर मिळतो। मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी जराही आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन आणि मला सुद्धा कळेल की हा रेसिपी व्हिडिओ आहे तो कुठपर्यंत, कुठल्या ठिकाणाहून पाहताय। तर हा कैरीचा गर मी गाळून घेतलेला आहे, हे बघा। संपूर्ण गर गाळून झालाय आणि यामध्ये धागे सुद्धा बरेच राहिलेले आहेत। यासाठीच कैरीचा गर आपल्याला चांगला गाळून घ्यायचा आहे। मस्त असा मऊसूद कैरीचा गर बघा बनलेला आहे। कलर सुद्धा बघा, रंग खूप सुरेख आलेला आहे याला। आता हा कैरीचा गर आहे तो जास्त बनवलेला आहे, तर तो साठवून ठेवायचा आहे। तर साठवून ठेवण्यासाठी इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे। काचेचीच बरणीचा वापर करा, म्हणजे तो जास्त दिवस टिकतो। तर आपल्याला जेवढा कैरीचा गर हवाय तेवढा घ्यायचा आणि बाकीचा असा काचेच्या बरणीमध्ये घालून झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। 2 ते 3 महिने आरामात टिकतो। जेव्हा लागेल ना त्यावेळेला हा गर थोडा काढायचा आणि पुन्हा बंद करून झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। या कैरीच्या गरामध्ये गूळ घातलेला आहे, यासाठी प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवायचं नाही, नाहीतर फसफसून तो खराब होतो। या कैरीच्या पन्ह्याची चव ना खूप अप्रतिम लागते। तुम्ही कधी बनवलं नसेल तर नक्की बनवून बघा। गावच्या ठिकाणी हमखास उन्हाळ्यामध्ये हे कैरीचं पन्हं बनवलं जातं। आता मी हे बरणीमध्ये घालून घेतलेलं आहे। झाकण लावून मी फ्रीजमध्ये आता ठेवून देते। आता आपला हा एवढा कैरीचा गर मी घेतलेला आहे, यापासून आता आपण पन्हं बनवणार आहोत। तर हे अंदाजे 2 चमचे कैरीचा गर आहे, 2 ते 3 चमचे आहे। 2 माणसांसाठी पुरेसा आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तुम्ही थंड पाणी घालू शकता तुम्हाला हवं असेल तर, नाहीतर साध्या पाण्याचा वापर करू शकता।
तर इथे मी थंड पाणी घातलेलं आहे आणि आता हा गर आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा पाण्यामध्ये, म्हणजे याला रंग सुद्धा सुरेख येतो आणि एकदम मस्त असा मिक्स पण होतो। तुम्ही पाहू शकता मस्त असा छान मिक्स करून घेतलाय। ग्लास घ्यायचा आहे, यामध्ये मी बर्फाचे तुकडे घातले। तुम्हाला बर्फाचे तुकडे नको हवे असेल, साधं पाण्यात बनवायचं असेल तसं बनवलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही। आता थंडगार हे मस्त कैरीचं पन्ह यामध्ये घालायचं आहे की नाही। साधी सोपी पद्धत। कैरीचं पन्ह जर तुम्ही बनवून ठेवलात तर फक्त 2 मिनिटात तुम्ही हे कैरीचं पन्ह बनवू शकता। दिवसातून 1 ते 2 वेळा तुम्ही हे कैरीचं पन्ह घेऊ शकता। या उन्हाळ्यात पिण्यासाठी खूपच चांगलं आहे, आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे। तर आजची ही कैरीच्या पन्ह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।